नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे टेन्स. टेन्स म्हटलं की टेन्स होतं नाही का, ताणतणाव येतो मनावर जोरात. काही अवघड नाही आहे टेन्सच्या बाबतीत काही टेक्निक्स लक्षात ठेवायचे असतात. विशेषतः टेन्सच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या असतात? दोनच गोष्टी असतात, सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं रूप. क्रियापदाचं रूप पहिलं वापरायचं आहे, दुसरं वापरायचं आहे, आय एन जी वापरायचं आहे का तिसरं रूप वापरायचं आहे पास्ट पार्टिसिपल, याच्यावर सगळा खेळ आहे. आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या सहाय्यकारी क्रियापदावर तो खेळ आधारित आहे. टेन्स शिकताना केवळ इंग्लिश टेन्स शिकून उपयोगाचं नाही आहे, तर आपल्याला त्याच्याबरोबर त्यांचे मराठी अर्थ पण शिकायला पाहिजेत. नाहीतर मग आपण अर्धेच शहाणे होऊ, अर्धशहाणे, आणि अर्ध काही येणारच नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये टेन्स येता येत आणि त्याचा मराठी अर्थ सांगता येत नाही, याच्यासारखं अपयश दुसरं कुठलंही नाही. आणि म्हणून आपण आत्ता इंग्लिशमधले टेन्स शिकताच त्यांचे मराठी अर्थ कसे लावायचे हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून काय होणार आहे, आपल्याला कुठलंही मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करता येईल. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की काळाचे आपण 3 प्रकार पाडतो: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. पैकी प्रेझेंट टेन्समध्ये परत 4 प्रकार पाडतो. सिम्पल प्रेझेंट, त्यालाच इंडेफिनिट प्रेझेंट असं म्हटलं जातं. कंटिन्युअस प्रेझेंट म्हणतात काही लोक, प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट म्हणतात, किंवा काही लोक इम्परफेक्ट प्रेझेंट असं म्हणतात. हा दुसरा प्रकार आपला. कंटिन्युअस, प्रोग्रेसिव्ह आणि इम्परफेक्ट तिन्ही एकाचीच नाव आहेत. तिसरा परफेक्ट प्रेझेंट, आणि चौथा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट इम्परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट. एकाचीच नावं आहेत. म्हणजे प्रेझेंट टेन्सला 4, पास्ट टेन्सला 4 आणि फ्युचर टेन्सला 4, असे टोटल 12 झाले. बघूया आपण कसं बघायचं नेमकं. पहिल्यांदा सुरुवात करूया प्रेझेंट टेन्सपासून. सिम्पल प्रेझेंट टेन्स जो आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वैशिष्ट्य काय बघा, की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. जर कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तृतीय पुरुषी एकवचनी, ही, शी, इट किंवा कोणतंही एकवचनी नाम, मी काय म्हणतो बघा, ही, शी, इट किंवा कोणतंही एकवचनी नाम असेल तर त्याच्याबरोबर आपण काय लावतो, यस किंवा ईएस. म्हणजे बघा, आय सिंग अ सॉन्ग, मी गाणं गातो. वी सिंग अ सॉन्ग, कारण आय आणि वी प्रथम पुरुष आहेत. यू सिंग अ सॉन्ग, कारण यू द्वितीय पुरुष आहे. पण ही असू दे, शी असू दे, इट असू दे किंवा कुणाचंही नाव असू दे, गणेश असू दे, सिंग्स अ सॉन्ग. मी गाणं गातो, तो गाणं गातो. हे नेहमी लक्षात ठेवा की साध्या वर्तमान काळामध्ये नेहमी अर्थ तो, तोस, तात, ते असे होतात. म्हणजे मी गातो, तो गातो, तुम्ही गाता किंवा तू गातोस किंवा तू गातेस, तो गातो, ती गाते, ते गातात. हे महत्त्वाचं आहे बघा, की ह्याचा सगळ्याचा अर्थ, सिम्पल प्रेझेंटचा अर्थ ज्यावेळेला आपण लावतो त्यावेळेला नेहमी त महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढं आहे येत नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो. कारण सिम्पल प्रेझेंटमध्ये कसं होतं आहे, आय सिंग अ सॉन्ग, मी गाणे गातो, पुढं आहे म्हणायचं नाही. जर तुम्ही आहे म्हटला की तुम्ही कंटिन्युअसकडे आला, कारण कंटिन्युअसमध्ये असतंय त आहे. कंटिन्युअसमध्ये काय असतंय, त आहे. कंटिन्युअसकडे ज्यावेळेला आपण जाणार आहे त्यावेळेला तिथं बघूच. सिम्पल पास्ट, साधा भूतकाळ, एकदम सिंपल आहे. हे बिचारं ना भेदभाव ना काही, कुठलाही करता असू दे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. कुठलाही करता असू दे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. वी सॅंग अ सॉन्ग, आम्ही गाणे गायले. सी सॅंग अ सॉन्ग, तिने गाणे गायले. सिम्पल पास्टचा अर्थ लावताना नेहमी ला, ली, ले, लो, लेस. म्हणजे मी आलो, तो आला, तू आलीस, तुम्ही आलात. हे जे आहे ते सिम्पल पास्टचं वैशिष्ट्य आहे. ला, ली, ले, लो, लेस, लास, लाथ, भरपूर गोष्टी आहेत त्यात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, क्रिया झाली. याचंही खास वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये सुद्धा आहे किंवा होता येणार नाही. कारण ला आहे, ला होता, ला असेल, हे सगळं हितं आहे परफेक्टकडं. सिम्पल पास्टमध्ये ला येणार नाही. अगोदर आपण सगळ्यांचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर जेव्हा आपण
दोन टेन्सचं कंपॅरिझन करणार आहे, त्यांच्यातला फरक कसा अर्थाचा ओळखायचा, त्यावेळेला ही कन्सेप्ट अतिशय क्लिअर होऊन जाईल की बाबा मी आलो केव्हा आणि मी आलो आहे केव्हा, त्याने खाल्ले केव्हा आणि त्याने खाल्ले होते केव्हा, त्याने खाल्लेला कोणता टेन्स वापरायचा आणि त्याने खाल्ले होतेला कोणता टेन्स वापरायचा, हे आपण पुढं टेन्स कंपॅरिझन्समध्ये बघणारच आहोत. या प्रत्येक टेन्सविषयी एक छोटा व्हिडिओ आपण पुन्हा सेपरेट करणार आहे. सिम्पल प्रेझेंटविषयी वेगळा, मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये फरक काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. सिम्पल पास्ट टेन्सवर वेगळा, त्यावेळेला बघायचं आहे सिम्पल पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्समधला फरक काय. तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण काय करतो, कर्त्याबरोबर क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. सिम्पल फ्युचर, सिम्पललाच इंडेफिनिट असं नाव आहे, सिम्पल फ्युचरमध्ये आपण काय करतो, क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. बघा इथं क्रियापदाचं पहिलं रूप, आय शाल प्ले, दे विल प्ले. आय आणि वी बरोबर आपण वापरतो शाल आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, आणि बाकी सगळ्यांच्या बरोबर आपण वापरतो विल आणि त्याबरोबर क्रियापदाचं पहिलं रूप. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर हे तीन काळांमध्ये सुद्धा ज्यावेळेला नकार करायचा असतो, आता जरा बारकाईने लक्ष द्या, या तिन्ही काळांचा नकार ज्यावेळेला होतो त्यावेळेला सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. मी काय म्हणतो बघा, सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. आय डोंट सिंग अ सॉन्ग, ज्याचं क्रियापदाचं मूळ रूप आहे त्याचा नकार डोंटनं, मी गाणं गात नाही. ही डझंट सिंग अ सॉन्ग, तो गाणे गात नाही. डोंट वापरलं मूळ रूपच, डझंट वापरल्यानंतर सुद्धा मूळ रूपच. ज्यावेळेला सिम्पल प्रेझेंटचा व्हिडिओ करू त्यावेळेला आणखीन डीपमध्ये जाऊ. तसंच आहे सिम्पल पास्टमध्ये, ज्यावेळेला तुम्ही नकार करता तेव्हा तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूपच वापरावं लागतं. वी डिडंट सिंग अ सॉन्ग, वी डिडंट सिंग अ सॉन्ग आणि शी डिडंट सिंग अ सॉन्ग. म्हणजे नकार करताना प्रेझेंट असो, पास्ट असो सिम्पल किंवा सिम्पल फ्युचर असो, तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूपच वापरावं लागेल. आय शॅल नॉट प्ले, दे विल नॉट प्ले. डोक्यात बसतंय नक्की की क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं जर नकार असेल सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचरचा. तर आता तिन्ही प्रोग्रेसिव्ह टेन्सेस, कंटिन्युअस म्हणा, प्रोग्रेसिव्ह म्हणा किंवा इम्परफेक्ट म्हणा, तिन्ही एकाचीच नाव आहेत. मराठीमध्ये याला फार मजेशीर नाव आहे, अपूर्ण किंवा चालू. ही जी दोघं आहेत, ही तिघं, सॉरी माफ करा, ही जी तिघं आहेत, या तिघांचे एक खास वैशिष्ट्य, तिघांमध्ये क्रियापदाचं आय एन जी रूप येतं. तिघांमध्ये क्रियापदाचं आय एन जी रूप येतं. आणि प्रेझेंटमध्ये टू बीचं एम, इज, आर प्रेझेंट रूपं येतील. पास्टमध्ये टू बीची वॉज किंवा वेअर येतील आणि फ्युचरमध्ये शॅल बी किंवा विल बी. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर लक्षात ठेवली ना, साधी गोष्ट, की आय एन जीचा अर्थ त घ्यायचा. काय घ्यायचा? त, नुसतं त. आणि हे एमिजार म्हणजे आहे, वॉज वेअर म्हणजे होता, होती, होते, आणि हे शॅल बी, विल बी असेल, असो, असशील, असाल, काय असेल ते. त लक्षात ठेवलं की अर्थ चुकत नाही. बघा, आय एम सिंगिंग अ सॉन्ग, जागा नाही आहे म्हणून मी सिंगिंगवरच इथं थांबलेलं आहे, म्हणताना म्हणत जाईन सॉन्ग. मी गाणं गात आहे, त आहे, आय एन जी म्हणजे काय? त. दे आर सिंगिंग अ सॉन्ग, ते गाणं गात आहेत. बघा, आय एम सिंगिंग, मी गात आहे, ते गात आहेत. त विसरायचं नाही, त लक्षात ठेवलं की तुमचा अर्थ चुकणार नाही. कंटिन्युअस पास्ट, वॉज वेअर आणि क्रियापदाचं आय एन जी रूप. आता हे आपण काही पाचवीतच शिकलेलो आहे की नाही? आय एम, वी आर, यू आर, यू आर, ही, शी इज, इट इज, दे आर. आपल्याला चांगलं पाठ आहे, त्यामुळे आपण इथं चुकत नाही. एम, इज, आर कोणाबरोबर वापरायचं सांगायची गरज नाही. इथं वॉज वेअर, एकवचनी असेल तर वॉज, अनेकवचनी असेल तर वेअर. कारण वॉज हे एकवचनी क्रियापद आहे आणि वेअर हे अनेकवचनी सिंग्युलर आणि प्लुरल आहेत. आय वॉज सिंगिंग, मी गात होतो, आणि दे वेअर सिंगिंग, ते गात होते.
बघा मित्रांनो, किती सुंदर गोष्ट आहे. नुसतं त लक्षात ठेवलं की अर्थ चुकत नाही. कारण आपल्याला माहीत आहे एमिजार म्हणजे आहे, वॉज वेअर म्हणजे होता होती होते, शॅल बी विल बी म्हणजे असे नसो असशील. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह फ्युचर, आय शॅल बी सिंगिंग, मी गात असेन. ही विल बी सिंगिंग, तो गात असेल. त लक्षात ठेवलं की अर्थ चुकत नाही. आणि नेहमी कंटिन्युअस टेन्सचं वैशिष्ट्य आहे, होकार असो, नकार असो, प्रश्न असो, काही असो, क्रियापदाचं ING रूपच येणार. प्रोग्रेसिव्ह प्रेझेंटमध्ये एमिजार प्लस ING, प्रोग्रेसिव्ह पास्टमध्ये वॉज वेअर प्लस ING आणि प्रोग्रेसिव्ह फ्युचरमध्ये शॅल बी विल बी प्लस ING. गॉट इट? लेट्स मूव्ह फॉरवर्ड. परफेक्ट टेन्सेस. परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. आणि परफेक्ट टेन्सेस नावाप्रमाणेच सुचवतात की क्रिया पूर्ण झाली, क्रिया पूर्ण झालेली आहे, क्रिया पूर्ण झालेली होती किंवा क्रिया पूर्ण झालेली असेल. क्रिया पूर्ण झालेली आहे, क्रिया पूर्ण झालेली होती किंवा क्रिया पूर्ण झालेली असेल. परफेक्ट टेन्स नावाप्रमाणेच परफेक्ट आहे. जसं कंटिन्युअस टेन्स नावाप्रमाणेच कंटिन्युअस आहे. क्रिया चालू आहे प्रत्येक ठिकाणी. बघा, गात आहे, गाण्याची क्रिया चालू आहे. गात होता, गाण्याची क्रिया चालू होती. आणि गात असेल, गाण्याची क्रिया चालू असेल. इथं परफेक्टमध्ये काय, क्रिया झालेली आहे, झालेली होती, झालेली असेल. मराठी मी लिहिले बघा, लेला लेली लेले लेलो, लेला लेली लेले लेलो, खाल्लेला खाल्लेली खाल्लेली खाल्लेलो, गेलेला गेलेली गेलेले गेलेलो. हे परफेक्टचं वैशिष्ट्य आहे. आणि आत्ता गंमत बघा, ही इंग्रजी भाषेची खूप मोठी गंमत आहे. इंग्रजीमध्ये एमिजारचा अर्थ पण आहेच आणि हॅव हॅजचा अर्थ पण आहेच. आय एम सिंगिंग, मी गात आहे. आणि आय हॅव संग, मी गायलेले आहे. म्हणजे हित एमचा जो अर्थ आहे तो हित हॅवचा अर्थ आहे. एमिजारचा आणि हॅव हॅजचा अर्थ समान. वॉज वेअरचा आणि हॅडचा अर्थ समान. शॅल बी विल बी आणि शॅल हॅव विल हॅवचा अर्थ समान. बरोबर, फक्त त्यांच्याबरोबर येणारं क्रियापदाचं रूप बदलतं. एमिजार बरोबर प्रेझेंट पार्टिसिपल ING, टू बीच्या रूपाबरोबर प्रेझेंट पार्टिसिपल आणि टू हॅवच्या रूपाबरोबर पास्ट पार्टिसिपल. टू बीच्या रूपानंतर पास्ट पार्टिसिपलसुद्धा येतं, पण ते पॅसिव्ह वाक्यांमध्ये, आपल्या ॲक्टिव्ह वाक्यांमध्ये येणार नाही. आपण फक्त ॲक्टिव्ह टेन्सेस आत्ता बघतोय, पॅसिव्ह टेन्सेस बघत नाही. म्हणजे टू हॅवच्या रूपानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर आता अर्थ बघा, आय हॅव संग अ सॉन्ग, मी गाणं गायलेलं आहे. लेला लेली लेले, आत्ता बारकाईनं फरक बघा. इथं मी गाणे गायलेले आहे आणि सिम्पल पास्टमध्ये मी गाणे गायले किंवा आम्ही गाणे गायले. फरक बघा, आय रोट अ लेटर, सिम्पल पास्ट, मी पत्र लिहिलं. आणि आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेलं आहे. सिम्पल पास्टमध्ये फक्त एक ल. परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचरमध्ये डबल ल घ्यायची जर तुम्ही सवय लावली ट्रान्सलेशन करताना तर तुमचं ट्रान्सलेशन चुकत नाही. आय हॅव संग अ सॉन्ग, ही हॅज संग अ सॉन्ग. तुम्हाला माहीत आहे हॅव कोणाबरोबर वापरतो? आय, वी, यू, दे आणि अनेकवचनी नाम. आय, वी, यू, दे आणि अनेकवचनी नाम. आणि हॅज कोणाबरोबर वापरणार? ही, शी, इट आणि एकवचनी नाम. थर्ड पर्सन सिंग्युलर बरोबर ही, शी, इट आणि एकवचनी नामाबरोबर आपण हॅज वापरणं. आय हॅव संग, मी गायलेले आहे. ही हॅज संग, त्याने गायलेले आहे. परफेक्ट पास लहान मुलांचं काम. एकच सहाय्यकारी क्रियापद हॅड, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. आय हॅड संग, मी गायलेले होते. ही हॅड संग, त्याने गायलेले होते. शी हॅड संग, तिने गायलेले होते. काही घ्या, कुठलाही करता घ्या. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. गणेश घ्या, बॉईज घ्या, गर्ल्स घ्या. हॅड काय बदलणार नाही आणि क्रियापदाचं तिसरं रूप येणार. ही हॅड संग, त्याने गायलेले होते. बॉईज हॅड संग, मुलांनी गायलेले होते. बर्ड्स हॅड संग, पक्ष्यांनी गायलेले होते. काही फरक पडणार नाही. आणि इथं लेला लेली लेले होते. इथं तेच आहे, लेला लेली लेले
असेल, क्रिया पूर्ण झालेली असेल. आय शॅल हॅव संग, मी गायलेले असेल. ही विल हॅव संग, त्याने गायलेले असेल. परफेक्ट टेन्सेस आहेत हे, त्यामुळं क्रिया पूर्ण झालेली आहे, होती किंवा असेल. त्यांच्याबरोबर फक्त टू हॅवचं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल. चला जाऊ पुढं. परफेक्ट कंटिन्युअस, परफेक्ट प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट इम्परफेक्ट. टेन्सची नावं उलटी सुलटी घेण्याची पद्धत आहे. आता काही लोक, मी म्हणतोय परफेक्ट प्रेझेंट, काही लोक म्हणतात प्रेझेंट परफेक्ट. दॅट डझंट चेंज द टेन्स, दॅट इज द डिफरंट स्टाईल ऑफ सेईंग. परफेक्ट प्रेझेंट और प्रेझेंट परफेक्ट इज द सेम. तसं इथं परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट बघूया आहोत. आता ह्या टेन्सचं वैशिष्ट्य बघा, परफेक्ट आणि कंटिन्युअस. म्हणजे एक क्वालिटी ह्याच्याकडे परफेक्टची असणार आहे आणि एक क्वालिटी कंटिन्युअसची असणार आहे. कुठली परफेक्टची क्वालिटी येते? ऑक्झिलरी व्हर्ब, सहाय्यकारी क्रियापद, हॅव किंवा हॅज, हॅव किंवा हॅज. आणि कुठली कंटिन्युअसची क्वालिटी येते? आयएनजी. कुठली? आयएनजी. आणि मग त्याची स्वतःची क्वालिटी कुठली? बिन. त्याची स्वतःची क्वालिटी कुठली? बिन. तिन्ही परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसमध्ये बिन हे येणारच आहे. टू हॅवचं रूप अधिक बिन अधिक क्रियापदाचं आयएनजी. परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. बघा कसं आहे, आय हॅव बिन सिंगिंग. मला आपण मगाशी बघितलं की आयएनजी म्हणलं तर, हॅव म्हणजे आहे आणि बिन म्हणजे हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. आलेला किंवा राहिलेला, आलेला आलेली आलेले, राहिलेला राहिलेली राहिलेले. दोन्हीपैकी कुठलाही शब्द वापरला तरी अर्थ चुकत नाही. बघा, आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग, मी गाणे गात आलेलो आहे किंवा मी गाणे गात राहिलेलो आहे. म्हणजे ही क्रिया माझी एक विशिष्ट कालखंड चालू आहे. तासाभरासाठी चालू असेल, 10 मिनिटासाठी चालू असेल. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर लास्ट 25 इयर्स. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर लास्ट 25 इयर्स. मी इंग्रजी शिकवत आलेलो आहे, शिकवत राहिलेलो आहे. मीन्स फॉर लास्ट 25 इयर्स माय ॲक्शन वॉज कंटिन्युअस. माझी क्रिया चालू होती अँड इट इज स्टील गोईंग ऑन. ज्यावेळेला आपण परफेक्ट टेन्सकडे जाणार आहे, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटकडं सेपरेट ज्या व्हिडिओ जाणार आहे, त्यावेळेला आपण नेमके त्याचे वापर कसे केले जातात ते बघणार आहोत. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट तीच पद्धत, हॅड प्लस बिन प्लस क्रियापदाचं आय एन जी. आय हॅड बिन सिंगिंग, मी गात, आय एन जी म्हणलं तर आलेलो होतो किंवा मी गात राहिलेलो होतो. बिन म्हणजे आलेलो किंवा राहिलेलो एवढं लक्षात ठेवायचं ॲक्टिव्ह वाक्यामध्ये. पॅसिव्हमध्ये ते गेलेलो होतं, पण इथं आपल्याला काय पाहिजे? आलेलो. आय हॅड बिन सिंगिंग, मी गात आलेलो होतो. म्हणजे भूतकाळात एक विशिष्ट कालखंड माझी गाण्याची क्रिया चालू होती. ही हॅड बिन सिंगिंग, तो गात आलेला होता. आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर, तुम्ही म्हणणार सर आता आमच्या डोक्यात फिट बसलंय, शॅल हॅव विल हॅव प्लस बिन प्लस आय एन जी. बरोबर. आय शॅल हॅव बिन सिंगिंग. इथं मी गडबडीत बाळानो शाल लिहायला विसरलेलो आहे, ते लगेच तेवढं ॲड करतो. ही जागा कमी असल्यामुळं ना अशी समस्या आली की ते कुठं लिहू आणि कसं लिहू. इथं काय येणार आहे? शाल. काय येणार आहे? शाल. आणि ही विल हॅव पाहिजे बाळानो. इथं काय पाहिजे? ही विल हॅव. ही जागेची समस्या कसं ॲडजस्ट करू? सगळ्या भारताला समस्या आहे खरं, जागेची समस्या कसं ॲडजस्ट करू? ओके, तर शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस बिन प्लस आय एन जी. बघा, आय शॅल हॅव बिन सिंगिंग, मी गात राहिलेलो असेन. आणि ही विल हॅव बिन सिंगिंग, तो गात राहिलेला असेल किंवा गात आलेला असेल. फरक लक्षात येतोय की ह्या तिन्ही वाक्यांमध्ये क्रिया चालू आहे एक विशिष्ट कालखंड. इथं एक विशिष्ट कालखंड क्रिया चालू आहे आणि ह्या तिन्ही वाक्यांमध्ये ॲट द पॉईंट ऑफ टाईम, त्या वेळेला क्रिया चालू आहे. आय एम टीचिंग म्हणजे मी आत्ता आहे, बोलण्याच्या वेळेला शिकवत आहे. आय एम टीचिंग. आणि आय हॅव बीन टीचिंग
ही क्रिया खूप दिवस चालू आहे किंवा खूप काळ चालू आहे. मी शिकवत आलेलो आहे, शिकवत राहिलेलो आहे. दोन्हीकडे क्रिया चालू आहेत, पण ही ॲट द पॉईंट ऑफ टाईम आणि ही फॉर अ पिरियड ऑफ टाईम. पॉईंट ऑफ टाईम आणि पिरियड ऑफ टाईम, एका विशिष्ट वेळी आणि एका विशिष्ट कालखंडापुरती. आय वॉज सिंगिंग, मी गात होतो एखाद्या विशिष्ट वेळ. फॉर एक्झाम्पल, एस्टरडे ॲट 7 o'clock आय वॉज सिंगिंग. पण आय हॅड बीन सिंगिंग, माझी गाण्याची क्रिया चालू होती एक कालखंड. येस्टरडे आय हॅड बीन सिंगिंग फॉर 2 hours, 2 तास माझी गाण्याची क्रिया चालू होती. आणि हे काय सांगताय, फक्त एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम. आय वॉज सिंगिंग ॲट 7:30, 7:30 मी गात होतो. त्यानंतर गायलं का मी सांगितलेलं नाही, त्याच्या अगोदर गायलं का मी सांगितलेलं नाही. दिस इज द पॉईंट ऑफ टाईम, दिस इज द पिरियड ऑफ टाईम. आता मी मगाशी म्हटलेलं होतं की सगळ्यात महत्त्वाचा फरक कुठला समजून घ्यावा लागतो, तर सिम्पल पास्ट आणि परफेक्ट टेन्सेस. सिम्पल पास्टमध्ये क्रिया फक्त झाली. आय फिनिश्ड द लेक्चर, मी लेक्चर संपवलं. कधी संपवलं वगैरे ते काही मी मेन्शन केलेलं नाही. पण परफेक्टमध्ये झालेली आहे किंवा झालेली होती किंवा झालेली असेल. आय हॅव फिनिश्ड लेक्चर, मी लेक्चर संपवलेलं आहे. आय हॅड फिनिश्ड लेक्चर, मी लेक्चर संपवलेलं होतं. आणि आय शॅल हॅव फिनिश्ड द लेक्चर, मी लेक्चर संपवलेलं असेल. तर बाळांनो, हे झालं तोंड ओळख, फक्त टेन्सेसची तोंड ओळख. आता प्रत्येक टेन्स कसा फिरतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स नेमका स्ट्रक्चर कसं असतं, त्याचं होकारा स्ट्रक्चर काय, नकाराचं स्ट्रक्चर काय, प्रश्नाचं स्ट्रक्चर काय, सिम्पल प्रेझेंट टेन्स नेमका कधी वापरला जातो, कसा वापरला जातो आणि केव्हा सिम्पल टेन्स अवॉइड करायचा, हे सगळे प्रत्येक टेन्सच्या बाबतीत रूल्स आहेत. ते आपण प्रत्येक टेन्स सेपरेट घेऊ किंवा 3 टेन्सेसचा एक व्हिडिओ, असा जर व्हिडिओ आपण केले, 4 वेगवेगळे व्हिडिओ, तर आपल्याला त्या टेन्सच्या कन्सेप्ट्स नक्की समजत राहतील. अर्थात ते समजून घेण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबावं लागणार आहे, कारण मगच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे. सबस्क्राईब करताय ना, बेल आयकॉन दाबताय ना? हां, चला, सी यू, बाय बाय.